कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही। पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात। वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे। यांच्या राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे। इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे। यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट। आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेलं मला बघायला। प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे। माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सहभागी आहे की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना। याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही। आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं। हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत। भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांचे आमदारकी पद रद्द झाले, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा। आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार, सगळ्यात पुढे मी असणार। कारण आता हे पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात, त्यावेळी प्रोटेक्शन नसणार आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना, त्या रवी इंगोलेची गाडी समोरनं आली तर तुम्हाला खांब फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, ह्यांचं काम करू नका। ह्याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं। शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसली भीक घालू नका या राजेश क्षीरसागरना। याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे। स्पष्ट सांगायचं साहेब, दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाही तर तुमच्या भ्रष्टाचारामुळे आम्ही अडचणीत नको। भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत। त्यांनी काम कितपत केलंय हे शहानिशा होणार आहे। 40 लाख रुपये यांना देऊन 1 कोटी रुपये ते कोण कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात। तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? तर आमच्या शिवसेनेच्या भाषेत खाली डोकं वर पाय। महापालिकेला कोणता व्हिडिओ मॅडम? नाही, त्या व्हिडिओ मध्ये मॅडम उघड मध्ये काय दिसत नाही तसं, पण ह्यात डायरेक्ट 40 लाख त्या व्यक्तीने तेच सांगितलं, 1 कोटी 40 लाख देतानाचा व्हिडिओ माझ्या मुलाकडे आहे। तो व्हिडिओ हा नाही, कदाचित रक्कम एकसारखी असेल। आणखीन एक 15 दिवसात एक व्हिडिओ माझ्याकडे येईल, पण ते देणारे सिच्युएशन नुसार देणार। त्यांना जर भीती वाटली तर ते देतील का नाही माहिती नाही। आता ह्या राज्यामध्ये कोणालाही स्वतःला संपवून, म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेत आपली घरं जाळून कोळसा आपल्याला विकायचा नाही। आपली घरं सुरक्षित राहून कॉन्ट्रॅक्टर मला मदत करतील किंवा अन्य कोण लोक अडचणीत आली ते मदत करतील। पण मी त्या सर्वांना आश्वासित करतो, क्षीरसागरना भिवू नका। त्यांचा कर्दन काळ म्हणजे हा रवी इंगोले। मी आणखीन एकदा रिपीट करतो, हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून असेल तर रवी इंगोलेला चौकात फाशी द्या, आणि जर खरा असेल तर राजेश क्षीरसागरना फाशी द्यायची जबाबदारी मीडियाची, माझी नाही।
मीडियानं जबाबदारी घ्यायची. तुम्ही मागणी करा ना माझ्या वतीने. जर मीडियानं म्हटलं का नाही आता रवी इंगोलेंनी सांगितलेलं सगळं खरं ठरलं, ते सगळं घेतो आणि मी न्यायालयात जातो, याला द्या पाहिजे एकदा. अहो देशासाठी फासावर जाणारे भगतसिंग कुटाने भ्रष्टाचार करणारा फासावर गेला तर भारत देशात क्रांती होईल, शांतीमध्ये क्रांती नांदेल. लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.